नमस्कार मंडळी. आज ना मी एकदम झटपट बनणारी कढी बनवणार आहे. पहिल्यांदा मी ताकामध्ये बेसन पीठ मिक्स करून घेतले. नंतर एका पातेल्यामध्ये तूप गरम केले. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी दिली. त्यामध्ये कढीपत्ता घातला, लसूण घातला. त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची घातली. तिला चांगला सुगंध येण्यासाठी ना यामध्ये आपण दगडफूल घालणार आहे. त्याला चांगले परतून घ्यायचे. परतून झाल्यानंतर ना आपले बेसन पीठ आणि ताकाचे मिश्रण यामध्ये आपल्याला घालायचे आणि सतत आपल्याला कढी हलवत राहायची, नाहीतर आपली कढी फाटेल आणि त्यामुळे आपल्या कढीची चव बिघडेल. दगडफूल घातल्याने आपल्या कढीला छान असा सुगंध सुटलेला आहे. आता यामध्ये तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. मीठ घातल्यानंतर परतून घ्या आणि आता आपल्याला यामध्ये शेवटची स्टेप करायची आहे, ते म्हणजे हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे. तर तयार आहे आपली चटपटीत आणि झणझणीत अशी खानदेशी कढी. एकीकडे छान अशा पोळ्या बनवून घेतल्या. आमच्या खानदेशामध्ये रोजच्या जेवणात कढी असते म्हणजे असतेच. तुम्ही ही कढी चपातीसोबत खाऊ शकता किंवा फोडणीची खिचडी किंवा तुमच्या आवडीप्रमाणे खाऊ शकता.